नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आजीला शुद्ध येत असते आणि त्या लोकांनी मात्र त्या गुंडांनी आजीला किडनॅप करून ठेवलेला आहे आणि तेवढ्यात मात्र आजी शुद्धीवर येते। तर आता त्या बाई आहे तर त्या गुंडगिरी करणाऱ्या बाई मात्र पुन्हा आजीच्या तोंडाला औषध टाकून तिला रुमाल तोंडाला लावतात आणि तिला बेशुद्ध करतात। आता हे सगळं काही आजी पुन्हा बेशुद्ध होते। त्यानंतर आता इकडे आनंदने पैशाची बॅग आणलेली असते। समर पूर्णपणे घाबरून गेलेला आहे आणि तो म्हणतो की हे बघ, लवकरात लवकर आपल्याला आता हे पैसे त्यांना द्यायचे आहेत आणि आता आजीच्या जीवाला आपल्याला सोडवायचं आहे। आणि तेवढ्याच समरच्या मोबाईलवर तेवढ्यात फोन येतो। स्वानंदी विचारते की त्यांचा आहे तर लाऊड स्पीकरवर टाकवा। समर फोन स्पीकरवर टाकतो, हॅलो म्हणतो। त्यावरती आता अंशुमन विचारतो। अंशुमन म्हणतो की काय म्हणजे पैशाची व्यवस्था केली की नाही। तर आता तो वेगळ्या आवाजात बोलतो। समर लगेच म्हणतो की हो जमलेले आहे आणि आता माझी आजी कुठे आहे। अंशुमन वेगळ्या आवाजात विचारतो की पोलिसात नाही ना गेला तू। तर समर म्हणतो की नाही, माझी आजी कशी आहे ते मला सांगा, मला तिच्या सेफ्टीची गॅरंटी हवी आहे। तेव्हा अंशुमन वेगळ्या आवाजात म्हणतो की तुझ्या बापाचा नोकर आहे का मी तिची गॅरंटी देण्याची। हे बघ, मी तुला आत्ताच्या आत्ता एक ॲड्रेस पाठवतो, जेथे गाडी दिसेल तेथे पैसे ठेवायचे। आणि आजी तर आता समर हे सर्व ऐकून घेतो। तासाच्या आतमध्ये त्या गाडीमध्ये जर पैसे नाही दिसले तर आजी मात्र खपली म्हणून समज। त्यावरती आता समर घाबरूनच जातो। समर म्हणतो की हे बघा, काही झालं तरी तुमचे पैसे तुम्हाला मिळतील। अंशुमन वेगळ्या आवाजात म्हणतो की तुला म्हातारीची किती काळजी आहे बघूयात ना, कारण किती लवकर पैसे घेऊन तू पोहोचतोय आजीसाठी। जराही तू स्मार्टगिरी केली तर आजी। तर समर खूप घाबरतो आणि म्हणतो की आजी, मला माझी आजी हवी आहे, मी तुम्हाला सगळे पैसे देतो। जरा समर आता रडत असतो, त्याला आजीची काळजी वाटते आणि लगेच हा नराधम अंशुमन आहे तर तो फोन कट करतोय। ती म्हणते की हे बघा राजवाडे, खरंच त्यांना मला तर असं वाटतं की पैशांची गरज आहे। आजींना काहीच करू शकत नाही, ते आजींना नेट ठेवतील। समरला खूप टेन्शन येतं। समर रडतच म्हणतो की पण त्यांनी आजीला जर काही केलं तर काय करायचं। त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही करणार आणि तेवढ्यात मात्र समरच्या मोबाईलवर लोकेशन येतो आणि स्वानंदी चेक करते। समर विचारतो की आनंद, हे लोकेशन किती लांब आहे। तेव्हा लगेच आनंद म्हणतो की साधारण 20-25 मिनिटं। तर फार तर फार स्वानंदी म्हणते की अर्धा तास। आणि आता लगेच ते तिकडे जायला निघतात। तर इकडे मलिकाने आता आजीला बेशुद्ध करून रिक्षामध्ये घातलेलं असतं आणि आता प्लॅन आपल्या माणसाला म्हणते की व्यवस्थित लक्षात असेल ना। तर लगेच मात्र आता त्या बायका आणि अंशुमन ह्या मात्र मागे असतात। मलिका रिक्षामध्ये बसते आणि म्हणते की अंशुमन तू मागून लवकरात लवकर ये। तेव्हा मात्र आता समर, स्वानंदी आणि आनंद गाडीतून तेथे त्या लोकेशनवर येऊन पोहोचतात। त्या अगोदर मलिका अंशुमन तेथे आलेले आहेत। मलिका आजीला घेऊन रिक्षामध्ये बसलेली आहेत आणि आता हा अंशुमन एका टेम्पोच्या मागे उभा आहे आणि तो आता फोन करतो समरला आणि आता तेथे पोहोचले की नाही असं विचारतो। आणि तेथे एक समोर आता गाडी आहे, त्यामध्ये पैसे टाकायचे आणि निघायचं। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की मला अगोदर आता आमची आजी हवी आहे, आम्ही पैसे वगैरे काही ठेवणार नाही, अगोदर आजी हवी आहे। तेव्हा अंशुमन वेगळ्या आवाजात म्हणतो की आम्हाला पैसे हवे आहेत, जास्त शहाणपणा करायचं नाही, नाहीतर त्या म्हातारीला आता एकदाच मारून टाकेल। तेव्हा समर नाही नाही म्हणत असतो। तर स्वानंदी म्हणते की नाही, तुम्ही असं काहीच करू शकत नाही, तुम्ही सांगितले आम्ही पैसे घेऊन आलोत, काही झालं तरी आत्ताच्या आत्ता आम्हाला आमच्या आजींना बघायचं आहे, लवकरात लवकर। तेव्हा लगेच आता हा मुद्दाम आता स्वानंदीला ओरडतो की तुला खूप आता आणि जाम असं काहीतरी तो बोलतो आणि म्हणतो की लवकरात लवकर पैसे द्या। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही, मी मुद्दाम हे सर्व पैशासाठी करतात ना, त्यासाठी मात्र तुम्हाला सुद्धा आमचं ऐकावं लागेल। जर आता आजींना काही झाले तर राजवाडे मात्र अख्खी यंत्रणा तुमच्या मागे लावतील आणि मग त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्हाला पैशांची गरज आहे तर व्यवहाराला मात्र व्यवहाराच्या जागी ठेवा। तेव्हा अंशुमन काहीच बोलत नसतो, त्याला फारच राग येतो। स्वानंदी हॅलो करत असते आणि म्हणते की काय तुम्हाला पैसे हवे आहेत म्हणून तुम्ही हे सर्व करत आहात ना। आणि आता अंशुमन जोरात थांब असं ओरडतो। तेव्हा लगेच आता समर हा स्वानंदीला म्हणतो की अहो तुम्ही काय करतात, बघितलं ना ती माणसं किती डेंजर आहे ते। स्वानंदी म्हणते की हे बघा, आपल्याला मात्र कंट्रोल नाही राहणार, कारण जर आपण त्यांना पैसे देऊन टाकले आणि आपल्याला काय गॅरंटी आहे ते आपल्या आजीला परत देतील म्हणून। तेवढ्यात मात्र आजीला शुद्ध येत असते आणि आता अंशुमन मात्र आजीचा आवाज आहे तर तो ऐकवतो। आता आजी ही पिंट्या करत असते, आजीची अवस्था खूप बिकट असते आणि लगेच मात्र मलिका आता नाकाला रुमाल लावून आता आजीला पुन्हा बेशुद्ध करते। समोर तिकडे आवाज ऐकतो, हॅलो
हॅलो करत असतो की आजी आजी. अंशुमन पुन्हा आता वेगळ्या आवाजात म्हणतो की झालं ना शेवटी तुमचं समाधान. आजीचा आवाज तर ऐकला ना तुम्ही. गप्प गाडीमध्ये पैसे टाकायचे आणि इथून निघायचं. तेव्हा आता समरला आणखीन टेन्शन येतं. आजीची काळजी वाटते आणि तो स्वानंदीला म्हणतो की बघितलंस ना तुम्ही आजीचा आवाज तर ऐकला असेल. आता मला खरंच आणखीन खूपच टेन्शन आलेलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की ते आजीला काहीच करू शकत नाही. आपण हे सगळं आजीसाठी करतो आणि त्यांना पैशाची गरज आहे. राजवाडे तुम्ही आता इमोशनल व्हायचं नाही. आजीला बघितल्याशिवाय आपण त्यांना एकही पैसा द्यायचा नाही. तेव्हा समर म्हणतो की अहो काय करतात आणि तेवढ्यात समरच्या मोबाईलवर पुन्हा फोन येतोय. तेव्हा आता समर फोन उचलतो तर स्वानंदी हॅलो म्हणते. अंशुमन म्हणतो की अजून गाडीमध्ये पैसे का टाकले नाहीत. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्हाला कळलं नाही की मी मगाशी काय म्हटले. जोपर्यंत आम्ही आजींना बघत नाही तोपर्यंत एकही पैसा तुम्हाला नाही मिळणार. तेव्हा अंशुमन म्हणतो की डोकं फिरलं का. तू कुणाशी पंगा घेते माहिती आहे का तुला. तेव्हा स्वानंदी म्हणते की काही पंगा वगैरे घेत नाही. आम्हाला फक्त आमच्या आजीची सुरक्षितेची गरज आहे. परत फोन कट करतो तर समर आता धक्क्यानेच विचारतो की काय झालं. स्वानंदी म्हणते की थांबा राजवाडे परत फोन येईल. तेव्हा मलिका अंशुमनला खुणावते की काय झालं. तर अंशुमन तिला आता मात्र जवळ बोलवतो. मलिका गाडीच्या खाली उतरते आणि अंशुमनच्या जवळ येऊन विचारते की काय झालं. तो की त्यांना आता आजीला बघायचं आहे आणि तोपर्यंत पैसे द्यायला तयार नाही. तर मलिका म्हणते की नक्की हे स्वानंदीचं डोकं असणार आहे. आपली काही त्यांना भीती उरलेली नाही. तर अंशुमन विचारतो की आता काय करायचं. तर मलिका म्हणते की आता आपल्याला पैसे मिळत नाही तोपर्यंत काहीतरी आपल्याला करावं लागेल. कारण ती म्हातारी शुद्धीवर येण्याच्या अगोदर. आणि एक काम कर तू मात्र आता ही रिक्षा आहे ना तशीच समर आणि स्वानंदी यांच्या समोर जाऊन दे आणि डोळे भरून मात्र आता त्यांना त्या म्हातारीला बघून दे. आणि त्या रिक्षामध्ये मात्र आता मलिकाची अशी एक वस्तू राहिलेली असते ती अंगठी. त्या रिक्षावाल्याला मात्र आता मलिका म्हणजे वारे करते की जा म्हणून. तेव्हा तो रिक्षा घेऊन आता स्वानंदी आणि समर यांच्या समोर येतो. अंशुमनने आता समरला फोन लावलेला असतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम कॉल येतोय. स्वानंदी म्हणते की उचला आणि स्पीकर ऑन करा. समर स्पीकर ऑन करून हॅलो म्हणतो. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की रिक्षामध्ये आजी बसलेली आहे दिसली का तुम्हाला. आणि आता तुम्हाला बरं वाटलं असेल की म्हातारीला रिक्षामध्ये बघून. तेव्हा स्वानंदी आणि समर आजीला रिक्षामध्ये बघतात. त्यांना धक्काच बसलेला असतो आजीची अवस्था बघून. समोर ट्रक दिसतो आणि जर तुम्ही त्या ट्रकमध्ये पैसे नाही टाकले तर तो ट्रक मात्र आता त्या म्हातारीला उडवेल. म्हणून आता समोर ट्रक आहे आणि त्यामध्ये ड्रायव्हर सुद्धा आता बसलेला आहे अंशुमनचा तो माणूस. लगेच अंशुमन मात्र आता ट्रक चालू करायला मागून वाजवतो. तेव्हा तो ड्रायव्हर म्हणजे तो गुंड लगेच ट्रक चालू करतो आणि रिक्षाच्या वर म्हणजे त्या रिक्षावर घालायला येत असतो कारण त्यामध्ये आजी असते. स्वानंदी आणि समर दोघेही धावत येतात. स्वानंदी म्हणते की थांबा. तेव्हा तो ट्रक थांबला जातो. तेव्हा आता समर घाबरतच म्हणतो की तुम्ही प्लीज आजीला काही करू नका. आम्ही गाडीमध्ये पैसे ठेवतो पण प्लीज माझ्या आजीला काही करू नका. समर मात्र आनंदला आवाज देतो आणि पैशाची बॅग घेऊन यायला सांगतो. आनंद धावतच पैशाची बॅग घेऊन येतो आणि गाडीमध्ये पैसे ठेवायला सांगतो. तेव्हा समर म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाडीमध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि आता समर माझ्या आजीला सोडा. आम्ही पैसे ठेवलेले आहेत. आता अंशुमन म्हणतो की मागे न वळता म्हणजे निघून जायचं नाहीतर म्हातारी संपलीच असं समजायचं. तेव्हा समर म्हणतो की हो हो हो. तेव्हा स्वानंदी म्हणते की एक मिनिट आम्ही आजीला घेतल्याशिवाय कुठे नाही जाणार आहोत. आम्हाला आजी हवी आहे. तेव्हा समर स्वानंदी आणि आनंद हे तिघे मात्र आता म्हणजे पुढे जात असतात. मागे वळून काही ते बघत नाही आजीच्या जीवासाठी. तेव्हा अंशुमन तोंडाला मास्क लावतो आणि धावतच आता तो रिक्षा मध्ये त्याचा जो गुंड आहे आणि तो दोघंही गाडीमध्ये येतात. गाडीमध्ये आता पैशाची बॅग उचलून पैसे चेक करतात व्यवस्थित आहेत की काय. तेव्हा अंशुमन पैसे वगैरे बघून पुन्हा समरच्या मोबाईलवर कॉल करतो आणि आता समर म्हणतो की हे बघा आम्ही मागे सुद्धा वळून बघितलेलं नाही. आम्हाला आमची आजी हवी आहे. तेव्हा अंशुमन मात्र जा असं म्हणतो आणि गाडीतून अगदी खाली म्हणजे टेकतो तो आणि समर आणि स्वानंदी यांना दिसून सुद्धा देत नाही आणि त्याचा जो गुंड आहे तर त्याला तेथून गाडीतून घेऊन जातो. तेव्हा आता मलिकाला फारच आनंद होतो. समर स्वानंदी आता मागे वळून बघतात आणि आजीकडे धावतच येतात. आता तेवढ्यात तेथे आजीची अंगठी राहिली म्हणजे मलिकाची अंगठी राहिलेली असते. मलिका अजूनपर्यंत टेम्पोच्या मागेच आहे. तेवढ्यात मात्र ती अंगठी ती उचलते आणि ही अंगठी तर आजीची नाही. नक्की कुणाची आहे ही अंगठी. कारण आता समरने आजीला धरून गाडीमध्ये बसवलेलं असतं आणि स्वानंदीला तेथे ती अंगठी सापडलेली आहे मलिकाची अंगठी. स्वानंदी विचार करते ही नक्कीच आता कुणाच्या तरी ओळखीची अंगठी वाटते. माझ्या ओळखीचीच आहे. आणि तेवढेच समर आता स्वानंदीला आवाज देतो. अंशुमन आता मलिकाच्या जवळ येतो. आता मलिकाच्या जवळ आल्यानंतर मात्र मलिका विचारते की पैसे दिलेत का. अंशुमन म्हणतो की हो पैसे दिलेत. तर मलिका म्हणते की कोणी तोंड नाही ना उघडणार. प्रत्येकाला त्याचे पैसे देऊन टाकलेत ना. अंशुमन हो असं म्हणते. जर त्या लोकांनी तोंड उघडलं तर किडनॅपिंग केल्याचे पुरावे मात्र मी पोलिसांना देईन अशी त्यांना मी धमकी दिलेली आहे. किंवा आता मलिका म्हणते की अरे पण आपल्याकडे पुरावे कुठे आहेत. अंशुमन म्हणतो की ते त्यांना कुठे माहिती आहे.
अंशुमनला मात्र आता पैशावाल्यांचे फोन येतात. अंशुमन आता फोन उचलतो आणि पत्ता पाठवतो. तुमचे पैसे अरेंज झालेले आहेत, घेऊन जा असं म्हणतो आणि फोन कट करतो. समर आणि सोनंदी आजीला घरी घेऊन येतात. डॉक्टर आजीला चेक करत असतात. समर म्हणतो की आजीला काय झालं डॉक्टर, काही शॉक वगैरे बसलात की काय या सगळ्याचा. आणि हे बघा, त्यांना शॉक तर बसलाच असेल, डॉक्टर सांगायला सुरुवात करतात, पण गंभीर असं काही नाही. पण त्यांना गुंगीचं औषध हे जास्त प्रमाणात वापरण्यात आले होते, म्हणून त्या बहुतेक अशा शुद्ध आहेत. आणि ब्लड टेस्ट आहे ना, त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट कारण काय आहे ते नक्की समजेल. आनंदी विचारते की पण आजी शुद्धीवर केव्हा येतील. समर म्हणतो की जर काही फास्ट ट्रीटमेंट असेल तर ती द्या, हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण आजीला ऍडमिट करूयात. डॉक्टर म्हणतात की नाही, त्याची नाही गरज, त्यांचा बीपी नॉर्मल पेक्षा थोडासा कमी आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. आणि एकदा की त्यांना शुद्ध आल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. गुंगीचं औषध त्यांना देण्यात आलं होतं, त्याचा परिणाम उतरल्यानंतर त्या नक्की बऱ्या होतील. समर विचारतो की ओके. डॉक्टर म्हणतात की हो नक्कीच, काही काळजी करू नका आणि फक्त शुद्ध आल्यानंतर त्यांची थोडीशी काळजी घ्यावी लागेल, कारण आजीचं वय बघता गरगरले सद्द सुद्धा त्यांना होऊ शकतं, त्यामुळे मुव्हमेंट करताना थोडीशी काळजी घ्या. समर म्हणतो की मी सगळी काळजी घेईल. डॉक्टर म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही काळजी तर घेताल, पण काही जरी लागले आणि काही शंका जर असेल तर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता डॉक्टर निघून जातात. समर आता आजीजवळ येऊन बसतो, आजीचा हात हातामध्ये घेतो आणि स्वानंदीला म्हणतो की आजीच्या सिक्युरिटीसाठी खरंच या अगोदरच मी काहीतरी महत्त्वाचे निर्णय घ्यायला हवे होते. आजी सुद्धा ऐकत नाही. 1000 वेळेस सांगितलं की बाहेर जाताना कुणाला तरी सोबत घेऊन जात जा, घरात इतका स्टाफ आहे, जर कुणाला तरी घेऊन गेली तर काय फरक पडतो, पण हट्टी ऐकायचं नसतं ना आजीला, मीच हट्ट धरायला पाहिजे होता. जे काही सांगेल ते मी ऐकत होतो आणि खरंच माझं चुकलं. स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, असं नका म्हणू, मी स्वतःला ब्लेम करू नका, कारण मुळात म्हणजे आजीच्या बाबतीत हे असं काही होईल आपल्याला कुठे माहिती होतं बरं. समरला फार टेन्शन आलेलं असतं. समर म्हणतो की यापुढे मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत मात्र मी हायगे नाही करणार. तेव्हा स्वानंदी म्हणतं की बरं ठीक आहे, आता मात्र तुम्ही शांत व्हा. त्यानंतर आता अंशुमन त्या गुंडाला पैसे देतो आणि म्हणतो की पूर्ण आहे, पण बाहेर कुठेही आता आमचं नाव घ्यायचं नाही. मलिका म्हणते की जर आमचं नाव कुठे आलं तर आमच्या इतकं वाईट कोणी नसेल, आणि हे बघ आमच्या म्हणजे वाटेला जाऊ नकोस. आता पैसे घ्यायचं आणि चालते व्हायचं म्हणून त्या गुंडांना पैसे देऊन त्यांना जायला सांगतो. त्यानंतर तेवढ्यात सुष्मिताचा कॉल येतो. आता सुष्मिताचा कॉल आल्यानंतर मात्र आता हा वैतागून म्हणतो अंशुमन सुष्मिता. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अरे तू तिच्यावर कशाला चिडतो, रिसीव्ह कर आणि ती काय म्हणते ऐकून घे. आज मात्र तू कुठेतरी तिला डिनरला घेऊन जा आणि हे बघ तिला हॅपी ठेव, नाहीतर ती मात्र स्वानंदीला जाऊन सगळं काही सांगेल आणि ते आपल्यासाठी मात्र खूप भारी पडेल. म्हणून मात्र आता तो फोन उचलतो आणि आता सुष्मिताशी गोड बोलतोय. त्यानंतर इकडे आजीला आता शुद्ध येते. ती समोरला डुकला लागलेला असतो. तेव्हा स्वानंदी आजी असं म्हणते आणि राजवाडे आजीला शुद्ध आली असं म्हणते. आता समोर आजीला म्हणतो की तुला बरं वाटतं ना, उठू नको. तर आजी म्हणते की पिंट्या, अरे एक भयानक स्वप्न होतं की काय असं वाटतं मला. समोर म्हणतो की आजी हे बघ तू सुखरूप आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, तुला काही होतं का. तेव्हा आता आजी बोलण्याचा प्रयत्न करत असते. समोर म्हणतो की आजी तुला बोलायचंच आहे का, तुला त्रास होतो ना, मग कशाला बोलतेस तू. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, आजीला बोलून द्या, आजीला आता असं काही म्हणजे शांत करू नका. आणि आजी बोला बरं, तुम्हाला बोलावं असं वाटलं ना तर नक्कीच बोला, आणि जेव्हा तुम्हाला त्रास व्हायला लागेल तेव्हा तुम्ही थांबा. आणि नक्की तुम्हाला काय आठवतं बरं असं विचारते. तेव्हा आता आजी मात्र सगळं काही सांगायला सुरुवात करते की जेव्हा मी मंदिराच्या बाहेर होते तेव्हा मात्र मी पाय घसरून पडणार होते. आता जो काही तिच्याबरोबर घडलेला प्रकार आहे की समोरून एक गाडी आली आणि त्यांनी मला असं त्या गाडीमध्ये ढकललं, माझ्या तोंडाला रुमाल वगैरे लावून मला बेशुद्ध केलं आणि मी सुटण्याचा खूप प्रतिकार केला. त्यांनी मला गाडीमध्ये ढकललं, पण मला त्यानंतर मात्र काही आठवत नाही कारण मी बेशुद्ध झाले होते. आजी सर्व काही सांगते. एक धक्काच आजीला बसलेला असतो. समर हे ऐकतो आणि त्याला आणखीनच आजीची काळजी वाटत असते. समर म्हणतो की हे बघ आजी ठीक आहे. तर आजी म्हणते की अरे माझ्या डोळ्यासमोर असे अंधेरी आली होती, पुढे नक्की काय झालं हेच मला कळाले नाही. स्वानंदी विचारते की हे बघा आजी, ज्या काही त्या बायका होत्या, कोणी माणसं होती, त्यांचे चेहरे तुम्हाला आठवतात का. की अगं नाही ना आठवत, कारण त्यांचे चेहरे झाकलेले होते आणि हे सगळं काही पटकन झालं, काहीच कळालं नाही. खरंच मला नाही आठवत, माझं डोकं खरंच फार दुखतंय, डोकं दुखतं रे पिंट्या माझं. तेव्हा समोर म्हणतो की बास आजी, तू आता काही बोलू नकोस, शांत पडून राहा, तू ठीक आहे, तू आमच्या जवळ आहे, सुरक्षित आहे. आणि आजी हे सगळ्यात महत्वाचं आहे, बाकी आपण हे सगळं काही नंतर बघूयात. तू आता एक काम कर, आराम कर. आणि पूर्ण वेळ मी आता दाराच्या बाहेर आता कुणाला तरी बसवणार आहे आणि ते सगळं फक्त तू आता गपचूप ऐकायचं, बाकी काही बोलायचं नाही. नंतर
स्वानंदी विचारते की आजी तुम्हाला भूक लागली असेल, मी छान गरम गरम मस्त खिचडी तुमच्यासाठी बनवून आणू का असं विचार करून तूप सुद्धा टाकते आणि थोडंसं लिंबू लोणचं चालेल का. तेव्हा समर म्हणतो की आणा, आजी नक्की खाईल, ती चांगली मऊ करून आणा आणि प्लीज माझा फोन एवढा चार्जिंगला लावा. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो लावते आणि स्वानंदी खिचडी आणायला जाते. तर आजी म्हणते की समर पिंट्या अरे तुम्हाला असंच आता 4-5 दिवस झोपून राहायला सांगणार आहेस. समर म्हणतो की म्हणजे काय, तुला बरं वाटल्याशिवाय मी काही तुला उठून नाही देणार, मी तुझ्या येथे शेजारी बसून राहणार आहे, मी कुठेही नाही जाणार. आजी म्हणते की अरे पिंट्या, तर समर म्हणतो हे बघ आजी, औषध आराम हे सगळं मी तुला करायला लावणार आहे. आजी म्हणते की अरे पिंट्या मला चमचमीत जेवायला म्हणजे जेवायचं वाटतं. समर म्हणतो की आजी अगं तू बरी तर हो, मी तुला स्वतः जेवायला घेऊन जाईल. आजी म्हणते की अरे मी बरीच आहे आणि बास, तुला जर काही झालं ना तर मला आणि तुला कळतं ना आई आजी, मला फक्त आणि फक्त तुझ्या जवळ असून दे. तेव्हा स्वानंदी फोन आता चार्जिंगला लावण्यासाठी रूम मध्ये येते आणि पुन्हा ती अंगठी घेते आणि विचार करते की ही अंगठी मी कुठे घेतली होती, कुठे बघितली होती, थोडी ओळखीची का वाटते, अगदी घरात बघितल्यासारखी वाटते. आणि तेव्हा स्वानंदीला मात्र मलिका जेव्हा लॉकर खोलत असते आणि तेवढ्यात मात्र तिच्या हातामध्ये ती अंगठी मात्र स्वानंदीने पाहिलेली असते. तेव्हा आता स्वानंदी या सगळ्याचा विचार करून म्हणते की म्हणजे आजीला किडनॅप करण्यामागे मलिका काकूंचा हात असेल तर खरंच काकू ह्या थराला गेले असतील का. नाही, मला आता हे असं असेल तर पॅनिक होऊन नाही चालणार. त्यावेळेस मात्र मला खूप शांतपणे म्हणजे सगळं काही हँडल करावं लागणार, घाई करून नाही चालणार. अगोदर पुरावे शोधावे लागतील आणि मगच काकूशी बोलावं लागेल. राजवाड्यांच्या फोनवर मात्र जेव्हा तो कॉल आला होता, मी एक काम करते, मी मात्र आता त्या नंबरवर पुन्हा फोन करून बघते. स्वानंदी पुन्हा आता त्या फोनवर कॉल बॅक करायला जाते, फोन लावते आणि तो फोन बंद येत असतो. तेव्हा तर स्वानंदी ठरवते की अरे यार हा फोन तर बंद आहे, पण मला काही झालं तरी शोधून काढावंच लागेल. या सगळ्या मागे खरंच काकूंचा हात आहे किंवा नाही, मला शोधून काढावंच लागेल. स्वानंदी आता सगळं काही शोधून काढण्याचं ठरवते. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.